साधारणतः आपल्या फाईलमध्ये प्रेस नोट प्रत्येकाला मिळाली आहे. तुमच्यापैकी सर्वांनी साधारणतः वाचली आहे, त्यामुळे जास्त सांगण्याची आवश्यकता पडणार नाही असं दिसतंय. आपल्या सर्वांना माहिती आहे की 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामाच्या जन्मस्थानी भक्तांसाठी, रामभक्तांसाठी, जगाच्या कानाकोपऱ्यातील रामभक्त प्रभू रामाच्या या मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहे. पण या मंदिराचं एक नातं हे आपल्या चंद्रपूरशी जोडलं गेलं आहे. आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी आपण आपल्या जिल्ह्यातून 29 मार्च 2023 रोजी याला लागणारं कास्ट, मंदिराच्या दरवाजाला लागणारं सागवान हे आपण चंद्रपूरहून पाठवलं. आज आपण अभिमानाने सांगतो कि राम भक्त कहीं का भी हो, जाना पड़ेगा चंद्रपूर के दरवाजे से. मग याच मंदिराचा दुसरा टप्पा या नात्याचा, या संबंधाचा, यासाठी आपण निर्णय केला की 20 जानेवारी 2024 5 वाजता क्लब ग्राउंड इथं एक गिनीस रेकॉर्ड बुक वर्ल्ड रेकॉर्डचा अटेम्प्ट करायचा. 20 तारखेला 5 वाजता हा अटेम्प्ट डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय समितीच्या माध्यमातून होणार आहे. या अटेम्प्ट मध्ये हजारो रामभक्त सियावर रामचंद्र की जय हा पंत्या प्रज्वलित करून हा शब्द तिथं रामाला अर्पण करणार आहे. लंडन स्थित गिनीस रेकॉर्ड बुकच्या कार्यालयाशी या अटेम्प्टचं आपण रजिस्ट्रेशन केलं व त्याला मान्यताही आली आहे. जगामध्ये प्रभू रामाच्या मंदिराच्या संदर्भात कदाचित पुढे अनेक विश्व रेकॉर्ड होईल. 22 तारखेलाही अयोध्येमध्ये 8000 किलोची शिरा करण्याचा एक रेकॉर्ड होणार आहे. पण आपल्यासाठी अभिमानाची बाब ही आहे की पहिला जगातला रेकॉर्ड प्रभू रामाच्या मंदिराच्या संदर्भातला हा सियावर रामचंद्र की जय हा आपला पहिला होणार आहे. दुसरं या रेकॉर्डचं वैशिष्ट्य असं आहे की आपण जगातल्या इतर कोणाचाही रेकॉर्ड तोडणार नाही आहोत. आपला स्वतःचा रेकॉर्ड आपण तयार करतोय. दुसऱ्याची रेष पुसून आपली रेष मोठी होणार नाही. आपली स्वतःची रेष आपण लिहितोय. आणि याचं दुसरं गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड बुकचं वैशिष्ट्य असतं की जेव्हा तुम्ही स्वतःचा रेकॉर्ड निर्माण करता तेव्हा जेव्हा केव्हा असे रेकॉर्ड तोडल्या जातील, 1दा 2दा 5दा 10दा 25दा, तेव्हा मात्र तो रेकॉर्डचं वितरण करताना चंद्रपूरचं नाव त्या प्रत्येक रेकॉर्ड तुटल्यानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रासोबत उच्चारावंच लागतं. आणि हे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपण चंद्रपूरचा आपला रेकॉर्ड करतोय की जो मग पुढचे 100 वर्ष कोणीही या पंत्याचा रेकॉर्ड तोडला तरीही चंद्रपूरचं नाव हे त्यांना नियमितपणे त्या रेकॉर्ड तोडताना पुन्हा 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 घ्यावं लागेल. आपल्या माध्यमातून साऱ्या जिल्ह्यातील रामभक्तांना माझी आग्रहाची विनंती आहे की
20 तारखेला 5 वाजता आपण या गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड बुकच्या कार्यक्रमाला सदिच्छा देण्यासाठी व सियावर रामचंद्र की जय हा जयघोष करण्यासाठी व राम भक्तांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला करतोय। यासोबत 21 आणि 22 या 2 दिवसात चंद्रपूर महानगर व चंद्रपूर जिल्ह्यातील रामभक्तांसाठी 2 वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन हे आपण केलेलं आहे। साधारणतः सुप्रसिद्ध अभिनेता पुनीत इस्सार 50 पेक्षा जास्त कलाकारांचं रामायणाच्या महत्त्वाच्या प्रसंगावर आधारित हे नाटक इथं होणार आहे। अतिशय अप्रतिम अशी कल्पना आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्क्रीनचा वापर केला आहे, मोठ्या प्रमाणावर स्पेशल इफेक्टचा वापर केला गेला आहे आणि रामायणाचे अतिशय सुंदर संवाद जे आमच्या मनावर निश्चितपणे त्या प्रसंगाचं स्मरण करून देईल असं नाट्य रामायणाचा प्रयोग हा 21 तारखेला 6 वाजता क्लब ग्राउंडवर होणार आहे। यामध्येही आपल्या माध्यमातून माझं जनतेला आवाहन आहे की हा प्रयोग बघण्यासाठी फर्स्ट कम फर्स्ट सर्व या प्रमाणे पहिल्यांदा येऊन जो खुर्चीवर बसेल ही खुर्ची त्याची आहे। पण हे करत असताना आपण माध्यम आहात त्यामुळे तुम्ही उशिरा आलात तरी श्री विघ्नेश्वर यांना मी सांगितलं आहे की सर्व पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था करावी आणि आपल्यापैकी कोणाला व्यवस्थेमध्ये अडचण आली तर विघ्नेश्वरच्या नावाने दोष द्यावा हे मात्र निश्चितपणे नोंद करून घ्यावे, त्याचा राग आमच्यावर काढू नये। 22 तारखेला साधारणतः 20 चौकामध्ये भजन होणार आहे, सर्व मंदिरांमध्ये पूजा होणार आहे आणि श्री हरीश शर्मा व राहुल पावडे यांच्या नेतृत्वात 20 चौकांची किंवा 20 ज्या ठिकाणी मोठे स्क्रीन लागतील त्याची यादी उद्यापर्यंत हरीश शर्माजी राहुल पावडेजी आपल्याला देतील। त्या ठिकाणी लाईव्ह अयोध्येचं टेलिकास्ट हे सुद्धा केलं जाणार आहे आणि त्याचाही लाभ हा जनतेने रामभक्तांनी घ्यावा असंही मी या माध्यमातून आवाहन करतोय। 22 तारखेला सायंकाळी 6 वाजता साधारणतः 150 ते 200 कलाकारांच्या सोबत गदिमा व सुधीर फडके यांच्या आविष्कारातून साकार झालेलं अजरामर गीत रामायण, त्यावरची काही गाणी, त्यावर आधारित सादरीकरण ज्यामध्ये नृत्य आहे, नाट्य आहे, गीत गायन आहे व वादन आहे, हे 22 तारखेला क्लब ग्राउंडवर सायंकाळी 6 वाजता हे सादर केले जाणार आहे। आणि यामध्येही जनतेने या 22 जानेवारीला चंद्रपूर जिल्ह्यातील हवेतल्या प्रत्येक कणाकणामध्ये जो राममय वातावरण निर्माण होणार आहे त्यामध्येही हजारोच्या संख्येने यामध्ये यावं। या कार्यक्रमात ज्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले अशा अनुराधा पॉल या विख्यात महिला तबलावादक व त्यांच्या चमू सुद्धा आपले गीत रामायणावर सादर करणार आहे। एक महत्त्वाचा निर्णय जो जगात कुठेही होत नाही आहे तोही आपण करतो।
रामायणामध्ये जटायू नावाचं एक महत्वाचं पात्र आहे. आपण याला जोडून ताडोब्याच्या जंगलामध्ये झरी येथे 21 तारखेला दुपारी 2 वाजता 7 जटायू मुक्त करण्याचा कार्यक्रम जे भविष्यामध्ये ताडोबा जंगलासाठी हे जटायू ताडोबा जंगलामधल्या परिसरातच राहतील असे 7 जटायू हे 21 तारखेला 2 वाजता आपण झरी येथील कार्यक्रमामध्ये आपण सोडण्याचा निर्णय केलाय. मी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे पत्रकारांची व्यवस्था करून द्यावी अशी सूचना केली आहे. आणि यामध्ये सुद्धा विघ्नेश्वर यांनी रामगावकर यांच्याशी संपर्क करून त्या संदर्भातल्याही माहिती हे जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आपल्याला माझी विशेष विनंती आहे. आपल्याला या विषयावर कोणाला काही विचारायचं असेल, यानंतर जे दीप प्रज्वलित करणारे रामभक्त आहे त्यांचा कार्यक्रम प्रियदर्शनीमध्ये घेतलेला आहे. आपल्याला या संदर्भात काही विचारायचं असेल तर विचारता येईल. ते सर्व 20 तारखेला तिथं आम्ही घोषित करणार राजस्थानमधून. काय काय लाईव्ह टेलिकास्ट मूळ पोंभुर्णा बल्लारच्या सर्व हे 20 जे स्क्रीन लागतील हे 20 स्क्रीन सर्व ठिकाणी सर्व गावांमध्ये पोंभुर्णा मूळ बल्लारच्या चंद्रपूरमध्ये 3 दिवस स्पीकर लागणार आहे. 3 दिवस सर्व ठिकाणी रामधून वाजणार आहे. हे सर्व ठिकाणी चांगला प्रश्न केला, त्यामुळे त्याच्यामध्ये स्पष्टताच असते. ते सर्व त्या दिवशीसाठी ठेवलं आहे ना, म्हणून मोठा आहे. आपण रेकॉर्ड करतो आहे, आपण त्या अटेम्प्टला मान्यता घेतली, त्याचे 200च्या आसपासचे निकष आहे, ते निकषामध्ये आपण बसवतो आहे. कारण असं होऊ नये की आपण अटेम्प्ट करायला घेतला आणि त्यांच्या निकषामध्ये छोटीशीही टेक्निकल चूक झाली तर ते मग कारण नसताना आपलं अटेम्प्ट वाया जाऊ नये. आणि अटेम्प्ट जर योग्य झाला, त्यांच्या निकषामध्ये त्यांची पूर्ण टीम आली आहे आणि आता लंडनवरून त्यांचा माणूस हा 18ला पोहोचेल, 19ला इथे येईल आणि लंडनवरचा माणूस आल्यावर पुन्हा काही त्यांच्याशी चर्चा होईल आणि 19ला मी स्वतः दिवसभर राहणार आहे आणि 20चा अटेम्प्ट चुकू नये. आणि आपण आत्ताच 21ला 11 वाजता 2 वाजता जटायू सोडायचा कार्यक्रम आहे. 21ला 11 वाजता जर आपला अटेम्प्ट योग्य झाला तर ते सर्टिफिकेट प्रियदर्शनी हॉलमध्ये आपल्याला देणार आहे. आपण सर्वांनी तिथे यावं, कारण तिथं भाषणबाजी ठेवली नाही आहे. फक्त सर्टिफिकेट घ्यायचं आहे, शंखनाद करायचा आहे, ढोल ताशा वाजवायचा आहे आणि चंद्रपूरचं नाव जगामध्ये पहिलं सियावर रामचंद्र की जय हे सांगणारं तिथं होईल. आणि आपण पूर्ण देशामध्ये, कारण हा कार्यक्रम आपण घेतो आहे, हा सरकारचा नाही, हा पूर्णपणे आपण डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगून हा कार्यक्रम घेतो आहे. हा पूर्णपणे आपला 21-22 सरकारचे आहे. आणि 20ला हा कार्यक्रम झाल्यावर 21ला 11 वाजता प्रियदर्शनी सभागृहामध्ये जे राहुल पावडे आणि हरीश शर्माजींनी बुक केलं आहे आणि तिथं मग ते गिनीज रेकॉर्ड बुकचं येईल. आणि माझा विश्वास आहे देशभर 180 देशामध्ये हा रेकॉर्ड लंडनवरून प्रसारित होईल. पण देशामध्ये सुद्धा मला हा विश्वास आहे की हजारो लोक या कार्यक्रमाचं कौतुक निश्चितपणे ट्विटरवर करेल, अनेक चित्रपटातले नायक नायिकाही करेल आणि आपण राम मंदिर निर्माण होईल त्याच्या अगोदरच जगाच्या नकाशामध्ये चंद्रपूर राहील. पुढच्या दिवशी 21ला असं आहे की आपण जो रेकॉर्ड करतो तिथं त्यांचे ड्रोन, त्यांचे कॅमेरे असतात, ते सर्व लंडनला लाईव्ह ते पाहतात. त्यांच्या ऑफिसमध्ये एक मोठी टीम असते, ती टीम त्याच्यावर मार्क देते आणि सर्वांनी त्याच्यावर मार्किंग सिस्टीम नंतर मग ते आपल्याला ठरवतात
आणि त्यांचा जो प्रतिनिधी इथं उपस्थित राहणार आहे लंडनचा, त्याला तिथून अधिकृतपणे सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भातला अधिकार प्रदान केला जातो आणि त्या अधिकारानंतर 21ला आपल्याला प्रमाणपत्र मिळेल. त्यांचे ते एकच लोक येतात, बाकी टीम जिकडे तिकडे गेली आहे त्यांचा एक असतो, पण त्यांची भारतामध्ये असणारी जी टीम आहे ती 15-20 लोकांची ती आली आहे. ती तुम्हाला मला सांगत नाही, ते आपापल्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट ते करतात. आता अभ्यास वर्गामध्ये ते मात्र काही लोक आता मार्गदर्शन करतायत की साधारणतः आपण काय काय नियम आहे, आपण कसं वागलं पाहिजे, काय वागलं पाहिजे, त्या रेषेची महत्त्व कशी आहे, इतर काही गोष्टी असतात ते सर्व सांगतायत. आता जटायू म्हणजे काय, जटायू म्हणजे काय हे पहिल्यांदा माहिती आहे का तुम्हाला? हां, एक्झॅक्ट. वल्चर म्हणजे काय, मराठी जे भाषेत पत्रकारिता करतात त्यांना माहिती आहे ना. हां, बस जागा विषय संपला. असं आहे की देशामध्ये स्वातंत्र्यानंतर 4 कोटी जटायू होते, ज्याला स्वच्छता दूत म्हणतो आपण. आत्ता देशामधली ती संख्या 60,000 पेक्षाही कमी आहे. आणि याचं कारण साधं झालं की साधारणतः मृत जनावर हे त्यांचं खाद्य आहे. पहिल्यांदा आपल्याला आठवत असेल लहानपणी कुठेही एखादी म्हैस किंवा बैल मृत दिसला तर तिथं 10 गिधाडं 20 गिधाडं यायचे. म्हणजे मी जुबगे हायस्कूलमध्ये शिकत असताना अनेकदा जुबगे हायस्कूलच्या तिथं उडताना बघितलं. पण नंतर दूध वाढीसाठी डायफॉर्म नावाची औषधी मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आली आणि त्याचा परिणाम 4 कोटीवरून आता 60,000 पेक्षा कमी गिधाड झाले. मग पहिला निर्णय मी वन विभागाच्या माध्यमातून केला तो नाशिकमध्ये आता आपण याचं रेस्टॉरंट तयार केलं आणि साधारणतः यांना ज्या ठिकाणी डायफॉर्म वापरल्या जात नाही अशा जनावरांना आपण त्या रेस्टॉरंटमध्ये करतो. आपल्या जोड्या वेगाने वाढत आहे. 29ला मी तिथेही चाललो आहे. पण मग रामायणाशी जोडून आपलं राजस्थानशी काही डिस्कशन झालं. काही रेस्टॉरंट त्यांच्या इकडे आहे, तेही संवर्धन संरक्षणाचं काम करतात आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही 15 जटायू तुम्हाला देतो. 15 पैकी आत्ता आम्ही 7 किंवा 8 तिथं सोडणार आहोत आणि नंतर मग दुसऱ्या जंगलात सोडणार आहोत, पेंचमध्ये सोडणार आहोत. कारण हे सोडताना याचं संवर्धन करायचं आहे आणि यांना ताडोबा जंगलात सोडल्याने यांना मृत जनावरं ही जंगली त्यांना जर त्यांच्या ह्याच्यात आली तर मग डायफॉर्मचा उपयोग काही आपण हरिणांवर हरिण करत नाही आणि त्या दृष्टीने आपण ताडोब्याच्या झरी या ठिकाणी हे जटायू सोडतोय. आता 22ला राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठा होते आहे, एक प्रतीक म्हणून हा कार्यक्रम मग 21लाच करावा अशी सूचना मी केली. शेवटी हा प्रतीकाचा भाग आहे आणि म्हणून 21ला आपण हे करतोय. एक साधारणतः 8 जटायू हे तिथं आपण मुक्त करणार आहोत. वय मी नाही विचारलं, पण वय विचारून सांगेल. कारण आत्ता मग वयाचं मी माहिती घेतली नाही. मग माहीत नव्हतं की हा प्रश्न कोणी विचारतोय. नाही, इथं आपण रेस्टॉरंट नाही. रेस्टॉरंट म्हणजे तिथं विकसित करतो आणि सर्वदूर सोडतो. तर नाशिकमध्ये काय रेस्टॉरंटमध्ये आता आपल्याला संख्या एकदा वेगाने वाढते आहे. मग आपण काय करतो, नरमादी 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 असं प्रत्येक ठिकाणी सोडून आता आपण त्याला डेव्हलप करतोय. आता नाही आहे कारण संख्याच एवढी कमी झाली, कारण त्याला प्रोसेसला वेळ लागतो आणि म्हणून आता ती आपण प्रोसेस स्पेशल करतोय. अंदाजे संख्या नाही सांगतायत. देशामध्ये एक अंदाज 60,000चा आहे, पण महाराष्ट्रामध्ये मला वाटत नाही 500च्या वरती असतील. मी सांगितलं पहिले
म्हणून आपण स्पेशल अटेम्प्ट केला की आपल्याला कोणाचाही रेकॉर्ड तोडायचा नाही, प्रभू रामाची मर्यादा पुरुषोत्तम होते, म्हणून आपण ठरवलं की आमचा नवीन रेकॉर्ड आम्ही रजिस्टर्ड केला. आणि दुसरं वैशिष्ट्य यामध्ये काय असतं माहिती आहे का, की आपण आता आपल्यानंतर कदाचित होऊ शकेल जर्मनमध्ये कोणी रेकॉर्ड तोडेल, कोणी अमेरिकेत तोडेल, 25दा रेकॉर्ड तुटेल, 100दा तुटेल. पण गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकचं वैशिष्ट्य काय की रेकॉर्ड 25दा तुटू द्या, 26दा तुटू द्या, पण तो तुटताना ते काय म्हणतात, तुम्ही चंद्रपूरमध्ये 20 जानेवारी 2024ला जो रेकॉर्ड केला तो आपण तोडतोय. म्हणजे दुसऱ्यांदा ज्यांनी तोडलं त्याचं नाव नाही येत, तर नील आर्मस्ट्रॉंगचंच नाव येतं की चंद्रावर नील आर्मस्ट्रॉंगनी पहिलं पाऊल ठेवलं. म्हणून मग आपण करताना अतिशय सावधपणे, अतिशय अभ्यासपूर्ण निर्णय केला की आपण नील आर्मस्ट्रॉंग व्हायचं. दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा चंद्रावर जाणारा, त्याचं नाव कोणाच्या लक्षात राहत नाही. आणि तिथं त्यांनी जेव्हा सांगितलं की जेव्हा अटेम्प्ट होईल, यशस्वी होतील, तेव्हा तेव्हा त्या अटेम्प्टचं प्रमाणपत्र देताना आम्ही चंद्रपूरचं नाव घेऊ. म्हणतं मग बरं आहे, मग 100 वर्ष तुम्ही आमचं नाव घ्या, अडचण नाही. सध्या असा प्रस्ताव नाही आहे, पुढे बघू. आत्ता तर योगायोगाने असं आहे की ते जटायू सोडण्यासाठी NTCAची मान्यता पाहिजे. ती मान्यता आली 3 दिवसापूर्वी, कारण त्याची प्रोसेस एवढी मोठी आहे. त्याच्यानंतर ते सोडताना त्यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने कोणतेही जीवाणू नको, मग त्याची पहिल्यांदा मेडिकल टेस्ट होते. मेडिकल टेस्ट झाल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला त्याचं प्रमाणपत्र आणि परवानगी मागण्यासाठी अर्ज करावा लागतो. सुदैवाने तिथं आपल्याला अतिशय लवकर मान्यता मिळाली, नाही तर मान्यता मिळण्यासाठी 2-2, 4-4, 6-6 महिने लागतात. माहीत नाही, मान्यता मिळाली. काल लेखी आम्हाला आलं, रात्री आम्ही बसलो, रात्री 1 वाजता याची पूर्ण तयारी केली, आदेश दिला, सूचना दिल्या. आता ती जटायू येतील आणि मग ते सोड. आपल्याकडे 21च्या अगोदर परवानगी आपल्याला परवा आली, काल बैठक. पण तुम्हाला विघ्नेश्वर सर्वांना घेऊन यायची जबाबदारी तुझी. नाही, मी इथंच थांबणार आहे, कारण कार्यक्रम घेतले तर मी अयोध्येला नंतर जाईल. यासाठी जाणार नाही आत्ता की आता तिथं गर्दी असणार आहे. 22ला जाण्याच्या ऐवजी थोडा आरामशीर जाऊ, म्हणजे अजून प्रभू रामाशी संवाद साधता येईल. भगवान दरवाजे हमारे ध्यान रखना. श्यामाप्रसादच्या वतीने त्या पंथ्या आपण गुजरातच्या मुरवीमधून आणल्या, कारण एवढ्या पंथ्या मिळत नव्हत्या, त्या तिथून आणल्या. आणि साधारणतः आम्ही गिनीज रेकॉर्ड बुकनी जर नंतर आम्हाला परवानगी दिली तर आम्ही असा निर्णय केला आहे की त्या पंथ्या बगारशा, बगारशा, मूग आणि पोंभुर्णा हिच्या घरोघरी नेऊन ते पंथ्या द्यायच्या, म्हणजे 22ला त्यांनी त्या वापराव्या आणि एक रेकॉर्डच्या पंथ्या म्हणून त्यांनी ठेवाव्या. आता ते सांगायचं नाही म्हणून तर अडचण आहे. थोडं 5 वाजता घोषित करावं लागतं, कारण त्यांची पूर्ण टीम आल्यानंतर पुन्हा त्याच्यात सूक्ष्मपणा हा अधोरेखांकित करावा लागतो. एवढंच वाक्य आहे.